सभागृहातली त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं, दीर्घकाळ मांडलेला सर्वाधिक मांडलेला अर्थसंकल्प, राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेली खबरदारी, त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय, त्याच्यासाठी दिलेला फार मोठ्यासाठी निधी, सर्व समाजासाठी सर्व घटकांच्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि निर्णय घेत असताना सभागृहातली त्यांची वेगवेगळी भाषणं हे सुद्धा एक तऱ्हेचा ग्रंथ होऊ शकेल. मग ते आमदार म्हणून केलेलं असेल, राज्यमंत्री म्हणून केलेलं असेल, मंत्री म्हणून असेल, विरोधी पक्षनेता असेल, उपमुख्यमंत्री असेल किंवा अर्थसंकल्पीय चर्चेच्याद्वारे त्यांनी केलेलं भाषण असेल, ही सुद्धा एक तऱ्हेचा ग्रंथ त्या ठिकाणी होईल. हलकं फुलकं बोलणं, विनोद, एखाद्या विषयावरती तात्काळ आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणं, हातोटी ही दादांनी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यांचा सहकारी म्हणून 95 ते 2014 ते 18 म्हणून विधान परिषदेतली माझी वाटचाल मी अनुभवली. नेता किती मोठा, दिलदार, किती मोठ्या मनाचा असू शकतो. विधान परिषदेत माझं एक भाषण होतं त्यावेळेला, विधानसभे परिषदेच्या अध्यक्षांच्या, सभापतींच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेला, त्यावेळेला ऐकण्यासाठी सर्व आमदारांनी घेऊन विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये उपस्थित असलेले दादा, तो क्षण मला आठवतोय. मी खाली भाषण करतोय आणि माझ्या समोरच्या वरच्या गॅलरीमध्ये दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मी करत असलेल्या भाषणाला दाद देत आहेत. एक नेता आपल्या सहकार्याच्या वरती किती प्रेम करतो, व्यासंगी विचार आपला सहकारी करत असलेल्या, व्यक्त करत असलेल्या भावना ठामपणे त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीने ते सतत उभे राहिले, हा सारच काय आम्ही गमावलेला आहे.